मध्ये देशातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून सोलापूरचे नावलौकिक आहे। येथे असणाऱ्या चादर व टॉवेल जगप्रसिद्ध असल्याचे सर्वश्रुत आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या उद्योगाला विविध समस्या, गळेकापूस स्पर्धा आदींना सामोरे जावे लागत आहे। या स्पर्धेतही उद्योग कसाबसा धरून आहे। या पार्श्वभूमीवर टेक्सटाईल उद्योगात आलेल्या नवीन पिढीने या उद्योगाला उभारी देण्याचा तसेच एक नवीन ओळख निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे। सध्या सोलापुरात टॉवेलच्या तुलनेत चादरीचे उत्पादन फारच कमी प्रमाणात होते। काही वर्षांपूर्वी चादर केवळ थंडीपासून बचावासाठी न वापरता त्यापासून फॅशनेबल वस्त्र करण्याचा फंडा काहींच्या डोक्यात आला आणि प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांचे गायक पती निक जॉन्स यांनी एका फॅशन शो मध्ये सोलापुरी चादरीपासून बनवलेले जॅकेट परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले होते। या निमित्ताने सोलापूर चादरीची जगभरात चर्चा झाली होती। या पार्श्वभूमीवर सोलापुरातील यंत्रमाग उद्योजकांनी चादरीपासून चक्क जॅकेट बनवण्यास सुरुवात केली। ती व्यक्ती कोणी नसून ते आहेत प्रेसिडेंट रोटरी क्लब MIDC चे चारवाक बुरगुल। ते म्हणतात की चादरीपासून फॅशनेबल वस्त्र बनवून सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगात एक नवीन प्रयोग पर्यायाने काळानुरूप बदल करण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे यंत्रमाग उद्योगाला कालाटणी मिळेल अशी आशा त्यांनी गंगाजल योग न्यूज चॅनलशी बोलताना दिली। रोटरी क्लब 312 डिस्ट्रिक्ट नक्षत्र कॉन्फरन्स होणार आहे। त्यामध्ये रोटरी क्लब सोलापूरचा एक आगळा वेगळा सादरीकरण होणार आहे। त्यामध्ये सोलापूरचा जगप्रसिद्ध चादरीपासून बनवलेले जॅकेटची प्रसिद्धीकरण होणार आहे आणि हा जॅकेट सोलापुरातील रेल्वे स्थानकावर ही मागणी आली आहे अशी माहिती रोटरी क्लबचे सोलापूर MIDC पब्लिक इंडियन डायरेक्टर सत्यनारायण गुर्रम यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी रोटरी चारवाक बुरगुल, रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC चे सध्याचे प्रेसिडेंट आहे। आम्ही रोटरी क्लबचा दर डिस्ट्रिक्ट 3132च्या दरवर्षी कुठं ना कुठं आम्ही कॉन्फरन्स अरेंज केला जातो। तर यावर्षी जानेवारीमध्ये 6, 7, 8 जानेवारीमध्ये लोणावळा येथे ॲम्बी व्हॅली सिटीमध्ये कॉन्फरन्स अरेंज केलेलं आहे। त्यासाठी आमच्या क्लबचे 17 कपल्स आम्ही जाणार आहोत। त्यामुळे आम्हाला ते चर्चा करताना कॉन्फरन्सची मीटिंग घेत असताना माझ्या ऑफिसमध्ये एक टेबलमध्ये एक चादर, माझा फॅक्टरीतला चादर पडला होता। त्याच्यावरून हा आयडिया सुचलेला आहे की जेणेकरून याचा आपण वेगळा ट्रेड आपण सोलापूरचा करावा, या उद्देशाने हा चादरीचा आपण जॅकेट बनवून आम्ही प्रयत्न केला आणि आम्ही फेसबुकमध्ये एक फोटो डेमो आम्ही टाकल्यानंतर डिस्ट्रिक्टमधील इतर रोटरियन्सनी त्याची मागणी केली आणि भाऊसर विजनचे बी त्यांचं एक सेमिनार आहे, त्यांनी बी विचारायच्यानंतर की असं सोलापूरचं चादरीचं जॅकेट बनवून त्यांच्या सेमिनारसाठी विचार त्यांनी मला बोलून दाखवलेलं आहे। असं विविध स्तरावरून आपल्याला या मोदी जॅकेट चादरीपासून बनवलेला मागणी येत आहे। तर या चादरीपासून बनवणाऱ्या जॅकेटला सोलापूरच्या रेल्वे स्थानकातही वोकल फॉर लोकल या धर्तीवर उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे। यापूर्वी सोलापूर चादरीपासून बनवलेल्या पिशव्या आम्ही अमेरिकेच्या पद्मशाली नॉर्थ अमेरिकन पद्मशाली असोसिएशनच्या वार्षिक कार्यक्रमात आम्ही पाठवलेला आहे। तशाच प्रकारचे या जॅकेट्स आम्ही जगभर पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओके, नमस्कार, मी सत्यनारायण गुर्रम, रोटरी क्लब सोलापूर MIDC पब्लिक इमेज डायरेक्टर। तर येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोणावळा येथे रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 नक्षत्र कॉन्फरन्स होणार आहे। या नक्षत्र कॉन्फरन्समध्ये रोटरी क्लब MIDCचा एक आगळा वेगळा सादरीकरण होणार आहे। तो म्हणजे जगप्रसिद्ध अशा सोलापूर चादरीचा जॅकेट। तो जॅकेट आमचे युवा उद्योजक रोटरी क्लब MIDCचे अध्यक्ष चारवाक बुरगुल यांच्या कारखान्यात बनवलेल्या चादरीपासून तर माझ्या शिलाई गारमेंट युनिटमध्ये जॅकेट बनवला जाणार आहे। या जॅकेटची म्हणजे खासियत अशी आहे की चादरीपासून हा जॅकेट बनवला आहे। त्या जॅकेटला मागणीसुद्धा सध्या येत आहे। तरी बाजारपेठेत आगळा वेगळा जॅकेट युवा वर्गात निश्चितच लोकप्रिय होणार अशी आम्ही खात्री बाळगतो।